पहिल्या पर्वाला सुरुवात होत आहे आणि गोलंदाजीसाठी रणित आणि सुंदर लेग साईडच्या दिशेने फटका पहिल्या चेंडूवर कणकणीत चौकार सौरभ याचा आणि या चौकारासोबत खातं खोलतोय ते थले स्पोर्ट्स संघाचं. धावसंख्या होती ती 4. सौरभ पाटील स्थानिक संघ असेल अष्टविनायक पेप्सी आणि सध्या ओपनिंग बॅट्समन असेल तो थले स्पोर्ट्स संघाचा. हा सुद्धा सुंदर फटका तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण मानावं लागेल बरीजापाडा संघाकडून आणि काय पंच प्रतीक पाटील विकेट आणि पहिला मोहरा घालून पडतोय तो थले स्पोर्ट्स संघाचा निशांच्या रूपाने. अतिशय सुंदर गोलंदाजी रणितच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच बैरीजापाडा साई शंभू बैरीजापाडा संघ आणि निशांच्या रूपाने पहिला मोहरा घालून पडतोय थले स्पोर्ट्स संघाचा. हा या चौथ्या फेरीचा शेवटचा सामना असेल. त्यानंतर 5व्या फेरीला सुरुवात होईल. अर्थातच सिया पार स्पोर्ट्स वर्सेस निलेश म्हात्रे 11. दोन्ही संघांच्या संघनायकांना कर्णधारांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. सिया पार स्पोर्ट्स विरुद्ध निलेश म्हात्रे 11 5व्या फेरीतला आणि शेवटच्या फेरीतला हा पहिला सामना असेल. आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी येतोय वन डाऊन बॅट्समन ओमकार. पुन्हा एकदा रणिताचा नो पद्धतीचा चेंडू. धावसंख्या 9 ने वाढते. धावसंख्या होते ती 5. खरोखर बैरीचापाडा संघ शाही शंभू बैरीचापाडा बहुतांश खेळाडू बैरीचापाडा गावातले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत रणित मारा करतो ओमकार आणि सुंदर खणखणीत चौकार. सुंदर फलंदाजी. या पंचक्रोशीतील असोसिएशन मधील एक सुंदर असा फलंदाज मानला जातो असा ओमकार पाटील याच्या खणखणीत चौकारासोबत धावसंख्या होते ती 9. चुकीची दुरुस्ती 9 धावसंख्या. अजून काही चेंडू शिल्लक. या ही एकेरी धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 10. सुंदर गोलंदाजी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ऐतिहासिक अशी क्रीडा नगरी आणि भव्य दिव्य शहापूर प्रीमियर लीगचे आयोजन या खारेपाटात होत आहे. सातत्याने चालू आलेली स्पर्धा आजचं जे 4थं वर्ष आपल्याला पाहायला मिळते. अतिशय रंगतदार सामने पाहायला मिळत आहेत. हा सुद्धा सुंदर चेंडू आणि गलतान क्षेत्ररक्षण मानावे लागेल आणि खणखणीत चौकार पुन्हा एकदा सौरभ याचा आणि या चौकारासोबत धावसंख्या होते ती 14. अतिशय महागडं शतक म्हणता येईल. सुरुवातीला गोलंदाजी चांगली बहरली होती रणितची परंतु नंतर सौरभ याने आणि ओमकार याने आपल्या चौकारांच्या जोरावर पहिल्या शतकावर 14 धावा खर्च करून संघाची धावसंख्या 14 वर नेऊन पोहोचवलेली आहे. पहिलं शतक पूर्ण धावसंख्या 14. खरोखरच सुंदर फलंदाज पाहायला मिळतात थले स्पोर्ट्स संघामध्ये. अर्थातच सौरभ ओमकार. यानंतर इथेच याच ठिकाणी 6 एप्रिल रोजी हा सुद्धा खणखणीत चौकार आणि या चौकारासोबत धावसंख्या होती ती 18. सुंदर फलंदाजी. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा ओमकार पाटील. प्रेक्षकांच्या माहितीसाठी 6 एप्रिल रोजी याच ठिकाणी भव्य दिव्य अशा 40+ क्रिकेट स्पर्धेचं आयोजन अर्थातच आपल्या शहापूर क्रिकेट असोसिएशनच्या या पंचक्रोशीतील सर्व 40+ खेळाडूंनाही सुवर्ण संधी आलेली होती. आजच त्याचा लिलाव प्रक्रिया पार पडली आणि 6 एप्रिल रोजी एक दिवसीय सामने याच मैदानात खेळवले जातील. एक जुने जाणते खेळाडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. न्यू अष्टविनायक पेप्सी संघाच्या वतीने 40+ सामन्यांचं आयोजन केलेले आहे. या सामन्यांसाठी आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आणि आपल्या जुन्या खेळाडूंचा खेळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा सज्ज ओमकार गोलंदाजीसाठी येते तो व्हाईट चेंडू. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं शतक देवेंद्र याचं आणि स्क्वेअर चेंडू. धावसंख्या होती ती 23. पुढील चेंडू देवेंद्र याचा. ओमकार याचा सुंदर फटका. पुन्हा एकदा गलतान क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल यश कडून. चेंडू हातात होता. कदाचित रनआउट मिळाला असता परंतु
रनआउट करण्याच्या नादात हा चेंडू सटकला आणि चौकार. धावसंख्या होते ती चौकारासोबत 27. चौथ्या फेरीतला शेवटचा सामना असेल. 5व्या फेरीचा पहिला सामना सिया पॉवर स्पोर्ट विरुद्ध निलेश म्हात्रे 11. आपण सज्ज राहायचं. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी देवेंद्र मारा करतोय तो ओमकार. हात होता खणखणीत फटका तेवढ्यात. हो, चेंडू सटकला होता परंतु सुजित याने अडवला. प्रितेशाने सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं. काय होतं खेळाडूंचा रनआउट करण्याच्या नादात बॉल सटकतो आणि एका धावेच्या जागी 3 धावा प्लस होतात आणि चौकार जातो. का हरकत नाही. या 2 धावा आणि धावसंख्या होती ती किती झालं 25 झाले ना 29 झाले. ओके ओके 29 29 धावा. पुन्हा एकदा देवेंद्रचा चेंडू ओमकारसाठी. ओमकार सज्ज होते आणि व्हाईट चेंडू स्क्वेअर चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 30. अजूनही शतकातील काही चेंडू शिल्लक. शाही शंभू बैरीचा पाडा संघाचे. पुन्हा एकदा देवेंद्र गोलंदाजीसाठी आणि ओमकाराचा हा सुद्धा सुंदर फटकान. अतिशय सुंदर फटका. आज सुद्धा खणखणीत चौकार. धाव संख्या होते ती 34. सुंदर फलंदाजी मित्रांनो. याच गावातील खेळाडू अर्थात सौरभ आणि ओमकार सुंदर फलंदाजी पाहायला मिळते थले स्पोर्ट संघाकडून. साई शंभू बैरीचा पाडा संघाकडून कुठेतरी क्षेत्ररक्षण कमी पडतोय. सर्व चेंडू गेले हातातून. चेंडू गेले अडवण्यासारखे चेंडू गेले. ते जर चेंडू जर पकडले असते तर भरपूर कमी धावा असत्या. खरोखरच आमच्या गावातील उत्कृष्ट समालोचक आणि धावते समालोचक घेऊन ध्रुवपाटी यांना विनंती करतो की आपण धावतं समालोचन घेऊन यायचं आहे. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं शतक सुरक्षित याचा आणि पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार खेचते ओमकार. खरोखरच ही अत्यंत सुंदर जोडी. पहिला मोहरा निशांद्याचा गलून पडला परंतु संघाला कुठेही धक्का त्याचा बसला नाही. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते थले स्पोर्ट संघाकडून अर्थातच ओमकार आणि सौरभ कडून. सुरक्षिताची गोलंदाजी चकवा चेंडू निर्धाव चेंडू आणि धावसंख्या कोणत्याही रूपाने वाढत नाही. धावसंख्या स्थिर 39 या धावसंख्येवर. खरोखरच हा चौकार. बैरीचा पाडा संघाचं जर क्षेत्ररक्षण सुंदर झालं असतं तर कदाचित या 43 ज्या धावा झाल्या त्या 30 32 किंवा 25 पर्यंत असत्या. सर्व चेंडू हातातून गेले. काही हरकत नाही. आज क्रिकेट आहे. कोणत्याही क्षणी काही होऊ शकतो. हा सुद्धा सुंदर फटका. तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण बैरीचा पाडा संघाकडून. अजूनही शतकातील काही चेंडू शिल्लक. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 44. पुन्हा एकदा सज्ज सौरभ. मला असं वाटतं आजच्या स्पर्धेतला 24वा सामना असेल. कालच्या 8:30 वाजता ही स्पर्धा सुरू झाली. कालपासून आतापर्यंत हा 24वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. थले स्पोर्ट्स विरुद्ध शाही शंभू बैरीचा पाडा सुरक्षित पुढील चेंडू घेऊन येतोय. मारा करते ओमकार. हा सुद्धा सुंदर फटका. तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण. रनआउट करण्याची संधी अयशस्वी होतोय. सुरक्षित. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 45 46 आणि 3 शतक पूर्ण. पहिलं पर्व पूर्ण. धावसंख्या 46 आणि 47 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. ते प्रल्हाद मोकळे यांना विनंती आहे की आपण स्टेजमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पुढील समालोचन करतील ध्रुव पाटील. स्वागतम सुस्वागतम वेलकम. सर्व आलेले मान्यवर क्रीडा रसिक प्रेक्षक सर्वांना या गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. आणि हा खरोखरच
प्रल्हाद मोकल शेतकरी कामगार पक्षाचे झुंजार कार्यकर्ते प्रल्हाद मोकल यांनी व्यासपीठाकडे या. हा का कुठला सामना आहे थले. हॅलो, मगाशी जो सामना झाला या सामन्याच्या आधी चला पंच क्षेत्ररक्षण लावून घ्या. यांचा कोच मंदार पाटील आहे काय. आणि हा मगाशी थले स्पार्टन्स. मगाशी सामना झाला नंदन वॉरियर्स विरुद्ध शिया शक्ती. त्यामध्ये नंदन वॉरियर्स हा संघ विजयी झाला. त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय नंदन वॉरियर्स संघाकडून सुमित पाटील. त्याला विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. नंदन वॉरियर्स संघाकडून सुमित पाटील. चला सुमित पाटील. खरोखर त्या सामन्याच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होत आहे. पाचव्या आणि फेरीतील मनीष. पहिला सामना सिया पारस्पोर्ट विरुद्ध निलेश मात्रे 11. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. चला. हा मनीष खरोखरच याचा क्रीज मधना टार्गेट असेल आणि हा चेंडू स्वर चेंडू आणि स्वरच्या रूपात संघाची धावसंख्या वाढते एकनी. ऋषिकेश म्हात्रे यांना विनंती करतो की आपण सुमित पाटील याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे. सुमित पाटील खरोखरच या रायगड जिल्ह्याची भूमी सलग 2 वेळा ज्यांनी रायगड जिल्ह्याचा प्रतिनिधित्व केला तो हा सुमित पाटील धीरण गावाचा. धीरण गावाचे 3 खेळाडू रायगड जिल्ह्यात खेळले 3 जिल्ह्याला पहिल्याच वेळेला गारद केलं. असा हा धीरण गाव कबड्डीची पंढरी नाही पण सोन्याची द्वारका आहे. असा हा धीरण गाव 7 मध्ये 3 खेळाडू रायगड जिल्ह्यामध्ये धीरण गावाचे होते. इन 7 आणि हा मनीष खरोखरच हा कमलेश्वर संघाकडून प्रतिनिधित्व करत होता. आणि हा आता थले स्पॉटर्स हा मनीष खरोखर हा आलीच वाटते दक्षिण आफ्रिकेचा. सुंदर चेंडू आणि खणखणीत चौकार. वा दादा वा क्या बात आहे. संघाची धावसंख्या 4 नी वाढत आहे. सिया स्पोर्ट निलेश मात्रे 11 नाणेफेकीसाठी यायचं आहे. नफी सिया कोहली पारस्पोर्ट. बॅटिंग. खरोखरच हा मनीष एक नावाजलेला गोलंदाज. तसा बैरीच्या पाडा संघाचा सुद्धा हा फलंदाज या शापूर पंचक्रोशीत नावाजलेला फलंदाज आहे. बघायला गेलो तर हा रोहित शर्मा सारखाच वाटतोय. 5 फूट 4 इंच उंची. आणि हा मनीष खरोखरच ध्रुव पाटील आपल्याला काय वाटतं या शापूर प्रीमियर लीग विषयी. खरोखरच या शापूर पंचक्रोशी मध्ये हा आयोजन आणि नियोजन ती जी अध्यक्ष अनिल म्हात्रे आणि त्यांची पूर्ण टीम आणि हा सुद्धा चेंडू सोयर आहे. खरोखर त्या टीमने इतका सुंदर या सामन्यांचं आयोजन आणि नियोजन केलं. बघावं आणि बघतच राहावं असं नियोजन. खरोखरच सुंदर नियोजन आणि आयोजन. आणि हा सुद्धा खणखणीत चौकार. हा मोहीन अली भाऊबंद आमचाच आहे हा. आणि हा मनीष हे बघा थले स्पोर्ट संघ आपण व्हाईट पट्टीच्या आतमध्ये व्हायचं आहे. छोटू थले स्पोर्ट संघ सहकार्य करा. मंदार पाटील आपले प्लेयर समोरचे मागे घ्या. मंदार पाटील थले या ना, या ना मागे. हा खरोखरच सुंदर हा गोलंदाज आहे. पाहूया काय करतोय तो. आणि ऑफसाईडच्या दिशेने आणि हा सुद्धा चेंडू सोयल चेंडू. सोयलच्या रूपात संघाची धावसंख्या वाटते जाऊन किती वर पोहोचत आहे. धावसंख्या होती ती 11. क्रिकेट हा गेम असा आहे ना. पहिला श्रीकृष्ण खेळला आणि तोच गेम इंग्लंडला चोरून गेला आणि तोच परत भारतात आला. लगान टीम. खरोखरच हा मनीष सुंदर गोलंदाज. ऑफसाईड मारा सुंदर क्षेत्ररक्षण. एक धावेवर समाधान. संघाची धावसंख्या 1 ने वाढत आहे. 12. एक षटक संपलेला आहे. 12 धावा.
त्या षटकातले काही चेंडू बाकी आहेत, षटक संपला नाही. सॉरी शक्तिमान. मण्याला त्याच्या माय देशात अजून पाहिजे तेवढा सूर गवसलेला दिसत नाही. लाईन आणि लेन तेवढी चांगली वाटत नाही त्याची. आणि हा मनीष शेख सुंदर. वाह दादा वाह, सुंदर क्षेत्ररक्षण. आज शाहपुर में बिजली गिराने की रात है, फिर भी अभिजीत भगत साथ है. स्कोर 12, काढते कारा घालते वारा. विन किती राहायचं दादा? 47-47. आज मित्रांनो अयोध्यामध्ये राम येणार होता आणि त्या घरातल्या भिंती बोलत होत्या, जाव शरीर के तीर, राम आज अयोध्या में नहीं आएगा तो डूब के मरो, लेकिन अयोध्या वापस मत आओ. आज ये अयोध्या में आज ये माहौल था जब राम अयोध्या से वापिस आ रहा था, वो आज माहौल था. आणि हा मनीष खरोखर त्याच्या षटकातले काही चेंडू बाकी. आणि हा खणखणीत चौकार. जाऊ दे शांती शांती, कूल डाउन, केयरफुल. 17, फिर भी टीम है को खतरा. बैरीच्या पाडा संघाचा हा त्याही संघ घेतलेला काय तो भावक्या तू दे एकदा डोलीची चिंबोडी. मालक संघ मालक भावक्या इंडियन टीमची जर्सी घातलेली आहे भावक्या. 2 ओव्हरला 30 धावा. कूल डाऊन दादा सौरभ, कूल डाऊन. सिया पारस्पोर्ट आणि निलेश मात्रे 11 आपणास वारंवार पुकार देतो. आपण नाणेफेकीसाठी जायचं आहे. सामना संपत आलेला आहे. सिया पारस्पोर्ट वर्सेस निलेश मात्रे 11. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी लगेच स्टेजवर यायचं आहे. आणि हा थले स्पोर्ट क्लबचा हा सौरभ ओव्हर द विकेट मारा असेल. बैरीच्या पाडा संघाचा हा हार्दिक पांड्या. या पंच सामन्याला वेळ आहे हो. हे सामने आपल्याला लवकरात लवकर पार पाडायचे. उद्या सूर्य उगवायच्या आत 20 मिनिटात 3 शतक टाकायलाच पाहिजे दादा. वा वा, एक नंबर तुमचा नियम आहेत. शापूर या असोसिएशनचे अध्यक्ष अनिल म्हात्रे यांचा वारंवार मी धन्यवाद देईल, आभार मानेल आणि मानावे तेवढे कौतुक, थोडे देवे तेवढे धन्यवाद. आणि हा सुंदर चेंडू, या गुड बॉय. आणि हार्दिक पांड्या बाद झालेला बैरीचे पाडा संघाचा हार्दिक पांड्या. 5 वर्ष पंचक्रोशीत याचा नाव दबावत आहे हार्दिक पांड्या. क्लीन बोल्ड झाला. त्याला प्रत्युत्तर दाखल हा त्याचं नाव काय, जर्सी पण तो यश हा नवोदित खेळाडू आहे. तरी पण 2 वर्ष पंचक्रोशीत सुंदर त्याचा क्षेत्ररक्षण, फलंदाजी, गोलंदाजी. सर्व आलेल्या मान्यवर क्रीडा रसिकांना या गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वा दादा वा. आणि हा सौरभ पाटील हा आमच्या गावातला जावई आहे, पण त्याच्या गोलंदाजीला पूर्ण या त्याच्या मायदेशातला ग्राउंड आहे. आणि हा सुंदर यॉर्कर पद्धतीचा चेंडू निर्धाव वाईट. सोयर चेंडू थोडा आतमध्ये घ्या सांगते कोणतरी त्यांचा. ऑफसाईडच्या दिशेने मारा आणि खणखणीत सुंदर फिल्डिंग. वा वा दादा, क्षेत्ररक्षण. 19 धावा. आणि या षटकातले काय चेंडू बाकी. खरोखरच माझे मित्र अमर भोईर या व्यासपीठावर उपस्थित बघून मला जाम आनंद वाटतो. कबड्डी क्षेत्रातला बादशाह होता, पण कुठंतरी दादा कुठं कोणला कमी देव ठेवतं किंवा पुढं नेतं, त्याच्यात काय नसतं. जो जिता वही सिकंदर आहे. हॅलो, धावसंख्या होते ती 23 झालेले आहेत. आणि अजूनही काही चेंडू शिल्लक सौरभ याचे.
मारा करतोय सुरक्षित बरीचा पडा संघ करून हा सुंदर फटका तेवढाच सुंदर वाह दादा क्षेत्ररक्षण. वाह, क्या क्षेत्ररक्षण है. रामाचे भक्त भगत मोकल खरोखरच. जे रामाचे भक्त खरोखर भगत आणि निलेश मात्र मोकल. 11. माझे मित्र शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रल्हाद मोकल यांनी व्यासपीठावर या. आणि वही जल्लोष, वही होश, वही घोष. आज शाहपुर में बिजली गिराने की रात है. प्रल्हाद मोकल साथ है, कुछ भी करो बात. खरोखर मित्रांनो आज सुंदर फिल्डिंग म्हणा. एक नंबर दादा, एक नंबर. वेस्ट इंडिजचा लाराच वाटते. त्याची टोपी लाराची आहे. लाराने याला टोपी दिलेली काय? लारा, ब्रायन लारानी. वा दादा वा, मंदार दादा वा. सुंदर गोलंदाजी सौरभ यांची भरत आहे माय देशातल्या ग्राउंडवर. सुंदर चेंडू लेग साइडच्या दिशेने. स्वर चेंडू चालतंय चालतंय सौरभ चालतंय. प्रेक्षक बोलतात आणि हा फुलतात पडता चेंडू. खणखणीत तलवारच्या धारेसारखा हा चौकार. बिनविरोध चौकार गेला. बिनविरोध पंचायतच्या ग्रामपंचायतच्या इलेक्शन सारखा बिनविरोध चौकार. 29 लॉस ऑफ 1 विकेट. 2 षटक संपलेले आहेत. आणि बैरीचा पाडा संघ तो जल्लोष, तो होडी चालव का गाडी चालव. स्ट्राइक बॅट्समन सेट आहे स्ट्राइक बॅट्समन. आणि दक्षिण आफ्रिकेचा अली खान मनीष. इंडियन टीमचा आमचा काय काय भावकिया 47 ला मारते फक्त डोलीची चिंबोरी आण. न्यूटनचा बादशाह भावक्या 29 झाले आणि जिंकले. एक ओव्हर किती धाव पाहिजे? 18. एक ओव्हर 18 धाव. पण हा ओमकार हा नावाजलेला गोलंदाज आहे. जयेश पाटील यांचा हा पुत्र. एक नंबरचा गोलंदाज आहे आणि तो मॅच काढणार. यो उस्मान पटेल सारखा चौका आहे. उस्मान पटेल आपला रायगड जिल्ह्यात त्यांनी प्रतिनिधित्व केलं. उस्मान पटेल सारखा हा चौका आहे. उस्मान पटेल, योगेश पेनकर हे रायगड जिल्ह्याचे सुंदर खेळाडू आहेत. कृष्णा सातपुते आणि थले स्पोर्ट क्लब मध्ये थोड़ी नाखुश नजर आ रहे हैं मंदार पाटिल. अपने खिलाड़ियों को थोड़ा अपना सलाह दे रहा है. 33 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 5 बॉलला 13. काढते कारा घालते वारा आणि हा पण खणखणी चौकार. आता 4 बॉलला 5 धावा ना. 10 पाहिजे. किती पाहिजे सांग दादा? 10. 4 बॉल 10 धावा. 37 झाल्या. धाव संख्या झाल्या ती 37. सांग बोल. आणि 47 धावांची गरज असेल ती बैरीचा पाडा संघाला. मित्रांनो किती बॉलला किती गुढीपाडव्याच्या तुमचा आदल्या हिशोब तुम्ही दिवशी शिवशंभो आपला संभाजीराजे वारले आणि हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज वारले. आणि त्या दिवशी त्या सैतान औरंगजेबाने कुर्निस केला. ए खुदा, ए परवरदिगार, तेरे जन्नत के दरवाजे खुले कर. माँ बहनों की इज्जत रखने वाला शेर शिवा तेरे पास आने वाला है. आणि हीच रंगत तो जल्लोष तोच होश. आणि सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू, लाजवाब. हा ओमकार आहे. ओमकार सुंदर गोलंदाज आहे.
धावसंख्या 37. अजूनही शतकातील 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धावांची गरज असेल ती साई शंभू बरीजापाडा संघाला याची नोंद घ्यायची आहे. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी ओमकार. सुंदर फटका सुरक्षित. खणखणीत चौकार बैरीच्या पाडा संघाकडून. भावक्या खुश नजर आ रहा है. धावसंख्या झाली ते 41. किती पाहिजे बघ ऋषी. 2 चेंडू 6 धावांची गरज. पातला बिन होता काय बघ. दोन्ही संघांच्या विकेट सेम आहेत आणि नाणेफेक आहे थलेस्पोर्ट संघाची. आणि हा कणकणीत चौकार. हा उस्मान पटेल सारखाच खेळतोय रायगडचा उस्मान पटेल. बैरीच्या हे बघा पाड्याकडून. दोन्ही संघांच्या विकेट समान आहेत आणि थलेस्पोर्ट संघाची टॉस आहे. कंपल्सरी 2 धावा काढाव्या लागतील. कंपल्सरी 2 धावा बैरीचापाडा संघाला काढाव्याच लागतील याची नोंद घ्यायची आहे. अनिल म्हात्रे चला माईक पाशी. अनिल म्हात्रे या संघाचे या सापूर असोसिएशनचे अध्यक्ष अनिल म्हात्रे चला व्यासपीठाकडे या. आणि ओमकार काढणार मॅच. ओमकार काढणार. गॅरंटेड काढणार. भिडणार लढणार तोडणार. आणि हृदयाची धडकन भावक्यानी कोरल्या खाल्या डोलीच्या आणि संघ जिंकला. विजयी संघाचे सुद्धा अभिनंदन. मैदान खाली करा रे. मैदान खाली करा. संघाचे सुद्धा मैदान खाली करा. आणि या स्पर्धेतील मॅन ऑफ द मॅच जातो बैरीचापाडा संघाचा सुरक्षित पाटील. या स्पर्धेतील मॅन ऑफ द मॅच बैरीचापाडा संघाचा सुरक्षित पाटील. चला सुरक्षित पाटील आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे.